की बाळा हो, आज आपल्याला कढी बनायची. तुम्ही रोज भाज्या खाऊ खाऊ कटाळा. आज आपल्याला कढी करायची दह्याची मस्तपैकी बनवून दाखवते. मिरची घालायची, मीठ घालायचं, जिरे घालायचे, लसूण घालायचा, कोथिंबीर घालायची. फोडणीला लसूण आणि कोथिंबीर टाकायची, जिरे टाकायचे, बेसन पीठ लावायचं आणि ही दह्याची कढी आपली घरचं दही. लसूण घेतलाय, मिरच्या घेतल्यात, जिरे घेतलेत, एवढं वाटायचे. मीठ, मिरची, आता लसूण टाकला टाकायला. आता पळीभर तेल टाकीते, कढीपत्ता टाकला, जिरे टाकीते, मोहरी टाकीते, कोथिंबीर टाकीते, हळद टाकली तर वाटण टाकायचं, दही टाकीते. आपल्या घरच्या जाळीचं बेसन पीठ आहे, हे सुद्धा काढून टाकावं लागत कढीला. आता उकळी आली, आता खाली उतरून घ्यायचं. लय वाढ उठली का पाण्यावणी होती, नित्ताळ पाण्यावणी होती. मग लेकी बाळी हो, अशी कढी करून खात जा. कशी झाली मला कमेंट मध्ये सांगत जा. तर नमस्कार मंडळी. तर आपल्या आजीने आज कढी आणि भाकर एक नंबर बनलेली आहे. खरंच ते म्हणतात ना, जुन्या पिढीच्या हाताला चव असते. ते खरंच चव वगैरे मी स्वतः दररोज खातोय. मला एक अनुभव आहे की मी बाहेर पण जेवलोय, पण ही चव परत नाही. आता ही चव घरीच भेटणार कधी पण. तुम्ही पण ट्राय करा, कशी होती कमेंट मध्ये नक्की सांगा.